आज आल्या म्हटलं ना की सर्वात आधी पहिलं कॉफी करून पिऊया, कारण त्याशिवाय पुढील कामांना अजिबात सुरुवात होणार नव्हती। आणि कॉफी मला थोडीशी कडक हवी होती, तर जेव्हा मी कडक कॉफी मला प्यायची असते, स्ट्रॉंग कॉफी, तेव्हा मी काय करते, एक ना थोडंसं किंचितचं असं पाणी गरम करते, म्हणजे अगदी थोडंसं त्याच्यामध्ये 1 चमचा साखर टाकते, म्हणजे साखरेचं प्रमाण खूप कमी असतं, तर थोडीशी साखर टाकली आहे मी याच्यामध्ये, आणि अर्धा छोटा चमचा कॉफी पावडर याच्यामध्ये ॲड करते, जी अवेलेबल असते, म्हणजे मी नेसकॅफेची वापरते तीच मी याच्यामध्ये छान अशी उकळ येईपर्यंत मस्त अशी ती कॉफी आहे ना गरम करून घेते। आणि जेवढी तुम्ही ती छान बॉईल कराल ना तेवढी त्याची टेस्ट खूप छान येते। तर इथे बघा मी एक तुम्हाला टिप सांगते, आपण बऱ्याच वेळा हा जो चमचा आहे ना वापरतो आणि परत हाच चमचा याच्यामध्ये टाकतो, तर तसं करायचं नाही। हा जो चमचा असतो ना तो एकदाच वापरायचा आणि मग तो साईडला ठेवायचा, कारण काय होतं याच्या वरती जी वाफ येते ना त्या वाफेने हा चमचा ओला होतो, आणि मग हा ओला झालेला चमचा आपण जेव्हा बॉटलमध्ये टाकतो तेव्हा त्या ओल्यापणाला सगळी कॉफी चिटकली जाते, आणि बऱ्याच वेळा सगळ्यांच्या कॉफी असतात ना त्या घट्ट घट्ट होत जातात आतमध्ये, म्हणजे असे कडक कडक गोळे जे होऊन जातात कॉफीचे, तर तसं होऊ नये म्हणून एकदाच कॉफीमध्ये चमचा जो वापराल तो एकदाच टाकायचा आणि मग तो साईडला ठेवून द्यायचा। छान कॉफीला उकळ आल्यानंतर याच्यामध्ये मी थोडंसं दूध ॲड करणार आहे, आणि आत्ता पण ना कॉफी चांगली उकळवून घेणार आहे, मग या कॉफीची टेस्ट ना खरंच खूप म्हणजे छान येते कॉफी। म्हणजे अशा पद्धतीने पण मी कॉफी पिते कधी कधी, प्रत्येक वेळेस ते बीटरने मी बीट करत नाही, पण कधीतरी अशी पण प्यावी जेव्हा मला असं खूप काहीतरी एनर्जेटिक करायचं असतं ना तेव्हा मात्र मी करते असं। आणि ना बरेच दिवस झाले मला असं ना नाश्त्यासाठी ब्रेड बटर जाम खाण्याची इच्छा होती, तर मी म्हटलं आता जाम घ्यायला कुठे जाऊ, आणि एवढी मोठी बॉटल काय आमच्याकडे म्हणजे संपणारच नव्हती ती, तर म्हटलं छोटं कुठे मिळेल, तर मग मी म्हटलं चला जाता जाता आपण चितळेमध्ये जाऊया। तर चितळेमध्ये गेली ना की एक गोष्ट घ्यायची असेल ना तर अजून 2 गोष्टी घरात येतात। मी तिथे गेली ना पहिली चितळेमध्ये की पहिली तर गोष्ट माझी आपलं चिरोटे शोधत असतात, तर चिरोटे तर काही भेटले नाही, पण चिरोटे भेटले न भेटले तर मी म्हटलं चला हा जाम मिळालाच मला, छोटासा जो मला पाहिजे होता तो, आणि याची कॉस्ट म्हणाल तर अराउंड 45 रुपीज आहे। टेस्टला कसा असेल माहिती नाही मला, पॅकिंग वगैरे ओके आहे, कारण बाहेर आपण अगदी छोटी बॉटल मिळते की नाही ते पण मला माहिती नाही, कारण पहिलं सुरुवातीला चपाती जॅम भरपूर खाल्लाय टिफिनसाठी वगैरे, पण आता जसं जसे मोठे होत गेले तसे कमी होत गेले। सुरुवातीला पण मी लग्न जेव्हा माझं झालेलं तेव्हा मी जॅमची बॉटल वगैरे भरायची कधीतरी, पण छोटीवाली, कधीतरी सकाळी नाश्त्यासाठी, पण नंतर आता मी सगळंच बंद केलं आहे। तर आज बऱ्याच दिवसांनी पाव पण आणला, ॲक्च्युली पाव घ्यायला गेली त्याच्यानंतर मला तिथे फ्रूट ब्रेड मिळाला, त्याच्यानंतर ते फ्रूट बन असतात ते पण दिसलं, तर मला सगळीच खाण्याची इच्छा होत होती, पण मी म्हटलं नको आता आपण जाम घेतलेत तर आपण फक्त नॉर्मल साधाच पाव घेऊ, आणि मग साधा पाव घेऊन आलेली मी। तर आता चहाबरोबर नेहमी सचिनला काहीतरी खाण्याची सवय आहे संध्याकाळच्या टी स्नॅक्ससाठी, तर मग मी म्हटलं आता कॉफीबरोबर त्याला काय देऊ। ॲक्च्युली तर कॉफीबरोबर काहीच खाण्याची गरज नसते, काहीच वाटत नाही, पण इथे मी 4 भाकरवड्या त्यातल्या फक्त काढते, आणि चहा आणि कॉफी हे जेव्हा 2 वेगवेगळं समीकरण आहे, म्हणजे चहाची बोलतात ना तहान कॉफीवर कधीच भागत नाही, ज्यांना चहा प्यायची सवय आहे त्यांना चहाच लागतो, त्यांना कॉफीची टेस्ट अजिबात लागत नाही, पण आता माझ्यासाठी मला कॉफी बनवायची होती म्हणून मग मी कॉफी बनवली, नाही तर अजिबात आमच्याकडे अशी कॉफी वेगळी फक्त एका व्यक्तीसाठी बनवून प्यायली जात नाही कधीही। तर शुभ सकाळ, सुंदरशा दिवसाच्या सुंदरशा शुभेच्छा। मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते। तर आज आहे गुरुवार, आल्यानंतर माझी सगळी कामं झाली, म्हणजे पूजा वगैरे जे होतं ते झालं, आणि आज छान अशी कडक कॉफी प्याली। म्हटलं आज थोडंसं मला काम पण करायचं, म्हणजे थोडंसं लिखाणाचं काम करायचंय। लिखाण यासाठी की ज्या काही गोष्टी असतात माझ्या त्या बऱ्याचशा मला आठवत असतात कधी कधी ट्रेनमध्ये, तर आज मला ना ट्रेनमध्ये थोडीशी गर्दी मिळाली, त्याच्यामुळे ना त्या गोष्टी मला आठवल्या आणि मी त्या लिहून नाही ठेवल्या, तर आज मला ते थोड्याशा गोष्टी लिहून ठेवायच्या आहेत माझ्या सगळ्या, तर त्याच्यासाठी मला थोडंसं अजून एनर्जी हवी होती, तर म्हटलं आल्या पहिली आपण कॉफी घेऊ। आणि आज दिवसभर उपवास पण होता, त्याच्यामुळे काही असं वेगळं असं काही जेवण वगैरे पण खाणं झालं नव्हतं, तर म्हटलं चला आज कॉफी पिऊ आणि मग पुढच्या कामांना सुरुवात करूया आपण। तर आजच्या व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी छान अशा कमेंट केल्या, जसं मी तुम्हाला म्हटलेलं तुमचं मत मला जाणून घ्यायचं होतं, तुमचं काय मत असेल, किंवा मी कशा पद्धतीने स्टार्ट केलं पाहिजे याविषयीच्या तुम्ही ज्या काही तुमच्या भावना होत्या किंवा तुमचं मत होतं ते कमेंट मार्फत माझ्यापर्यंत पोहोचवलं, आणि मला पण खूप छान वाटलं की तुमच्या सगळ्यांचं असं सपोर्ट प्रेम बघून। आणि बऱ्याच जणांनी ऑनलाईनसाठी बऱ्याच जणांनी सांगितलंय, आणि ऑनलाईनच माझ्या मते बऱ्याच जणांना ते कन्व्हिनियंट पण पडेल,
तर कुकिंग, बेकिंग आणि अजून काही बघू, म्हणजे कसं कसं नियोजन, ते सगळ्या गोष्टीसाठी खूप नियोजन करावं लागणार आहे मला, कारण सगळ्या गोष्टीचा विचार मला करावा लागेल. प्रत्येकाचं म्हणजे टाइम, मेन म्हणजे मला माझा किती वेळ देणार, म्हणजे देता येतोय त्या गोष्टीसाठी, याचा पहिला विचार करायचा आहे. त्याच्यानंतर एक कमेंट पण आलेली आपल्याला की फीजसाठी वगैरे, की आणि फीजचं जर तुम्ही म्हणाल ना, तर मी कमीत कमी फीज ठेवण्याचा प्रयत्न करेनच. ही खूप पुढची गोष्ट आहे. म्हणजे फीज वगैरे मी फीजच्या दृष्टीने कधीच असा विचार नाही केला, कारण मला स्वतःला माहिती आहे की जेव्हा मी सुरुवातीला म्हणजे जेव्हा केकचा क्लास करायचा विचार करत होते, तर मी किती दिवस घालवलेले त्याच्यामध्ये, दिवस म्हणण्यापेक्षा कितीतरी महिने, की त्याची 2,5-3 हजार रुपये फीज होती. फॉन्डनचे तर 7-8 हजार सुरुवातीला क्लासेस होते. मी स्वतः त्याच्यासाठी किती थांबलेली आणि त्याच्यानंतर मी क्लासेस केलेले, पण तेव्हा पण फी जास्तच होती. आणि असं सगळ्यांनाच वाटतं, आणि मला असं वाटतं की ते सगळ्यांनाच काही थोडंफार कन्व्हिनियंट असावं. आणि माझ्याकडनं पण मी पूर्ण प्रयत्न करेन जेव्हा मी चालू करेन या सगळ्या गोष्टी. अजून या गोष्टीचा फक्त विचार केलाय, इम्प्लिमेंट होण्यासाठी अजून थोडा वेळ लागेल, पण मी पूर्ण विचार करून सगळ्या गोष्टी, म्हणजे सगळ्या साईडने विचार करूनच या गोष्टी मी इम्प्लिमेंट करेन, सगळ्याचं सुरुवात करेन. आणि खूप छान वाटलं तुम्ही सगळ्यांनी कमेंट मार्फत तुमचं प्रेम दाखवलं, तुमचा सपोर्ट दाखवला. असंच तुमचं प्रेम, सपोर्ट माझ्यासोबत असू दे, आणि मला माझ्यासोबत तुम्हाला पण पुढे घेऊन जाण्याची खूप इच्छा आहे. तर प्रयत्न मी नक्की करेन, आणि तोच प्रयत्न मी आता पण माझ्या व्हिडिओतनं करत असते की तुमच्यापर्यंत काहीतरी नवीन वेगवेगळं काहीतरी पोचावं. तर आजचा गुरुवारचा असल्यामुळे आज म्हटलं काहीतरी नवीन तुमच्याबरोबर शेअर करूया, ज्या काही गोष्टी गुरुवारच्या असतात, कारण गुरुवारचा नैवेद्य असतो आणि मी पटकन असं काय मॅनेज होईल माझ्याकडनं ते करण्याचा नेहमी प्रयत्न असतो. त्या काही गोष्टी आहेत त्या मी आज तुमच्याबरोबर शेअर करण्याचा विचार केलाय. आणि आपले मिनी ब्लॉग्स पण चालू झालेले आहेत. मिनी ब्लॉगला पण तुमच्याकडनं खूप छान रिस्पॉन्स मिळतो, त्यासाठी पण खरंच थँक्यू. आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स बरोबर शेअर करायला विसरू नका, म्हणजे या सगळ्या गोष्टी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवतील. चॅनल ग्रो करणं ही वेगळी गोष्ट आहे, पण आपल्याकडनं दुसऱ्याला काहीतरी फायदा होत असेल ना, तर तो नेहमी चांगलाच आहे. म्हणजे काय बोलतात ना, ज्ञान दिल्याने नेहमी वाढतच असतं, कमी कधीच होत नाही. तुम्ही कुठलीही गोष्ट म्हणत असता, आता आपली आई आपल्याला शिकवते, तर त्याच्या मागे तिचा उद्देश काय असतो, काही नसतो ना, पण त्याच्यातनं आपण शिकलो तर तिला किती आनंद होत असतो, आणि ती पण अजून आपल्याला छान छान गोष्टी शिकवत, आपण पण अजून आपल्या पुढच्या पिढीला त्या गोष्टी शिकवत जातो. तर ह्या सगळ्या गोष्टी अशाच चालू राहणाऱ्या असतात. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं जेवढं तुम्ही समोरच्याला शिकवाल तेवढं ते तुमच्या स्वतःसाठी पण खूप उपयोगाचं असेल, आणि तुम्ही पण त्यातनं वेगवेगळं काहीतरी शिकतच जाल. आणि कधीच कोणाला शिकवताना त्या गोष्टीच्या मागे कुठलाही उद्दिष्ट ठेवून, किंवा जसं आपण म्हणतो ना, एखाद्याला मदत करताना त्याच्या मागे कुठला हेतू ठेवून करू नका. ती गोष्ट तुमच्यापर्यंत म्हणजे आपण ज्या उद्देशाने करतो आणि ती गोष्ट कधीच सफळ होत नाही. तर हेतू तुमचा निखळ ठेवा, चांगला ठेवा, आणि मग तुम्ही समोरच्याला मदत करा. तुम्हाला तुमच्या गोष्टीमध्ये नक्की यश सापडेल. तर असं माझं पण डोक्यात खूप असे थोडेफार विचार आहेत या सगळ्या बाबतचे. पण माझा थोडासा जॉबचा ड्युटीचं असं होतं ना, की ऍक्च्युली 8 तासाची ड्युटी, निघायला 8:30, म्हणजे 8 तासाची म्हणण्यापेक्षा 8:30 होतातच. ट्रॅव्हलिंगमध्ये 3 तास जातात, तर या सगळ्यामध्ये जवळपास आपले 12 तास निघून जातात. त्याच्यानंतर रुटीन आपलं संध्याकाळचं असतं, त्याच्यात 3 तास निघून जातात. झोप आहे आपली ती मिनिमम आपल्याला 6 ते 7 तास घ्यावी लागते. आणि जे उरलेले थोडेसे तास आहेत त्याच्यामध्ये आपण स्वतःला कसं इम्प्रूव्ह करू शकतो, आणि यासाठी सगळ्यांनी विचार केला पाहिजे. आणि मी देखील तोच विचार करत असते. तर चलो, बडबड करायला लागले की मी खूप बडबड करते. तर चला आजच्या आपल्या रुटीन कामांना सुरुवात करूया आणि ब्लॉग पुढे नेऊया. फ्रीजमध्ये असणाऱ्या सगळ्याच गोष्टी ज्या मला आता लागणार आहेत जेवणासाठी त्या मी बाहेर काढून घेते. तर मिरच्या त्या दिवशी मी तुम्हाला दाखवलेल्या की 4 आणलेल्या मी मिरच्या, तर त्यातल्या मी फक्त 2 आता भाजणार आहे आणि 2 उद्यासाठी वगैरे ठेवेन, कारण एवढ्या मोठ्या मिरच्या आहेत ना की 4 खाणं आता अजिबात शक्य नाही. 2 पण मोठ्याच होणार आहेत, पण अगदी 1 कुठे भाजू म्हणून म्हटलं 2 भाजू. आणि किती मार्केटमध्ये म्हटलं ना, म्हणजे भाजीवाले म्हणाले की या तिखट नसतात, तरी कधी कधी ना 2 चांगल्या आल्या तर 2 त्यातल्या तिखट येतात. मला त्यातलं ओळख नाही आहे मिरच्यांबाबतची, तर तुम्हाला काही ट्रिक माहिती असेल तर मला नक्की सांगा. शेवग्याच्या शेंगा बरेच दिवस सोलून ठेवलेल्या, कारण आता त्याला 1 वीक होत येईल,
तर मी म्हटलं की नाही त्या आपण परतून घेऊ आणि त्या सुक्या फ्राय करून घ्यायच्यात, म्हणजे फक्त मसाल्यावर. त्याला काही खूप कांदा टमॅटो वगैरे असं ॲड करणार नाही आहे. फक्त थोड्याशा तुम्ही हलक्या कढीपत्ता आणि राई जिरावरती वगैरे फ्राय केलं ना आणि थोडंसं आमसूल टाकलं किंवा मग कोकम टाकलं की छान भाजल्या जातात त्या आणि चवीला खूप छान लागतात. तर त्याच्यानंतर ना आता मी तुम्हाला खीर करण्यासाठी एक गोष्ट सांगते बघा. खीर करण्यासाठी ना माझ्याकडे अशा पद्धतीने तांदळाचा रवा घरीच केलेला असतो. तांदूळ कुठलेही तांदूळ घ्या तुम्ही, स्वच्छ धुवून घ्यायचे, सुकवून घ्यायचे आणि मग ते डायरेक्ट गिरणीवरनं किंवा मग घरघंटीवरनं ना अशा पद्धतीने जसं आपण रवा करतो तसे किंवा मग लापशी असते आपली बारीक, त्या पद्धतीने दळून आणायचे. मग याची तुम्ही खीर करू शकता किंवा टोपातलं करू शकता किंवा जो आपण केक म्हणतो ना टोपातला, तो पण याच्या पद्धतीने करू शकता. रात्री बनवून ठेवला की सकाळसाठी अगदी मस्त खाण्यासाठी. किंवा जे तवशाचं करतात टोपातलंच म्हणतात त्याला बऱ्याच वेळा, आणि अजून वेगळं नाव तर मला आठवत नाही आहे, पण ते करून खूप छान टेस्ट लागते काकडी घालून. तर असं असेल ना बनवलेलं की काम पटकन होतं आणि तांदळाची खीर पण कधीतरी आपण ऑप्शन म्हणून करू शकतो. तुम्हाला लहान मुलांना कधी खिमटी वगैरे करायची असेल तर तुम्ही याची करू शकता. म्हणजे अशा वेगवेगळ्या पद्धतीने याचा वापर होतो. किंवा अगदीच कधीतरी असं खायला घशाला त्रास वगैरे होत असेल, अगदी तुम्हाला काहीतरी तिथल्या तिथे खिचडी पण वेगळा काहीतरी ऑप्शन खायचा असेल, खूप मोठा तांदूळ खायचा नसेल तर तो एक चांगला ऑप्शन आहे. तर इथे मी खिरीसाठी बघा थोडंसं तूप गरम करून ठेवलं. त्याच्यात हा जो 1 चमचा आपला तांदूळ घेतलेला आपण तो मी भाजून घेतला. अगदी मोजूनच 1 चमचा घेतला, कारण मग प्रमाण जास्त झालं की मग खूप जास्त होतं. आणि ह्या आठवड्यात तर तुम्ही म्हणाल ना खूपच जास्त गोड खाणं झालं, श्रीखंड झालं आहे, मोदक झालं आहे, असं सगळंच झालं आहे. तर आता मी याच्यामध्ये जे पाणी गरम करून घेतलेलं ते उकळतं पाणी याच्यामध्ये मी ॲड केलेलं आहे. आता याच्यामध्येच हे शिजायला द्यायचे आहेत आणि अगदी बारीक रवा याचा असल्यामुळे ना हे अगदी 2-3 मिनटातच पटकन शिजून जातात. याला शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही. आता याच्यामध्ये तुम्ही साखर किंवा गूळ काहीही ॲड करू शकता, पण मी याच्यामध्ये गूळ ॲड करून घेणार आहे. गुळाने टेस्ट खूप चांगली येते आणि बऱ्याच वेळा आमच्याकडे गूळ आणि खोबरं असं वापरलं जातं याच्यामध्ये. तर आता गूळ आपला छान वितळून झाला की मग याच्यामध्ये थोडंसं दूध ॲड करायचं आहे. दूध मी खूप जास्त ॲड करत नाही किंवा दुधातच ही जी खीर आहे ना ती शिजवून घेत नाही. तर इथे माझ्याकडे ही ड्रायफ्रूटची पावडर बनवलेली आहे, ज्याच्यामध्ये मखाना, बदाम, काजू, त्याच्यानंतर थोडेसे अक्रोड, थोडेसे पिस्ता आणि थोडंसं केशर, थोडीशी वेलची, अख्खी वेलची, असं सगळं रोस्ट करून छानपैकी मी पावडर करून ठेवते. मग ती तुम्ही दुधातनं प्या किंवा मी जेव्हा ओट्स वगैरे भिजत घालते त्याच्यामध्ये मी ॲड करते किंवा जेव्हा शिरा करायचा असतो, जेव्हा खीर करायची असते त्याच्यामध्ये मी ॲड करते. मग त्याने ग्रेव्हीला एक थिकनेस पण येतो आणि चव पण खूप चांगली येते. तर इथे मी आता याच्यामध्ये ड्रायफ्रूटची पावडर ॲड केली आहे. आणि खीर किंवा गोडाचा कुठलाही पदार्थ असेल ना तुम्ही पहिला करून घेतला ना जेवणाच्या आधी की तो थंड खायलाच खूप छान लागतो. गोडाचा पदार्थ कुठलाही, म्हणजे बऱ्यापैकी सगळेच गोड पदार्थ थोडेसे थंड झाल्यावर चांगले लागतात. काही असे पदार्थ असतील जेच गरम गरम चांगले लागतात, पण शक्यतो जसं खीर, हलवा वगैरे आपण जे करतो त्याचं थंड झाल्यावरच चांगले लागतात. तर एका साईडला माझी खीर होते तोपर्यंत म्हटलं वरण भाताचं कुकर लावायचं आहे. तर मी फक्त वरणाचं कुकर आणि त्याच्याबरोबर 1 बटाटा मी उकडवून घेणार आहे. उकडवताना त्याच्यामध्ये मी पाणी ॲड करणार नाही आहे, तो वाफेवर आपोआप शिजला जातो. जेव्हा जास्त बटाटे असतात आणि फक्त कुकरमध्ये बटाटीच लावायचे असते तेव्हा मी थोडंसं पाणी ॲड करते. पण जेव्हा 1-2 बटाटा ॲड करायचा असते ना तेव्हा त्याच्यामध्ये मी पाणी ॲड करत नाही. जो खाली पदार्थ आहे किंवा त्याच्या कुकरच्या खाली जे आपण पाणी टाकलेलं असतं त्याच्या स्टेमने आपला बटाटा उकडला जातो. तर इथे मी वरती बटाटा ठेवते तर तो व्यवस्थित उकडला जाईल, त्याला वेगळं काही पाणी टाकायची गरज नसते. पाणी टाकल्याने की कधी कधी खूप जास्त पण शिजला जातो तो. तर इथे आता बघता बघता माझी खीर पण तयार झालेली आहे आणि तुम्हाला जेवढी घट्ट हवी आहे तेवढी तुम्ही ती घट्ट करा. आता याच्यामध्ये मी वेलची पावडर वगैरे वेगळं ॲड करणार नाही आहे, कारण याच्यामध्ये आपण जी ड्रायफ्रूटची पावडर टाकली त्याच्यामध्ये केशर, वेलची वगैरे सगळं ॲड होतं. आणि याच्यामध्ये कधी कधी काही जणांना थोडंसं मीठ पण ॲड करतात, म्हणजे गोडवा बॅलन्स करण्यासाठी. जर तुम्हाला मीठ याच्यामध्ये टाकायचं असेल तर आपली खीर पूर्णपणे थंड झालं की अगदी चिमूटभर याच्यामध्ये मीठ टाका, टेस्ट थोडीशी वेगळी होते बघा. तर आता मिरची आणि त्याचबरोबर संध्याकाळी खायला सलाड थोडंसं, पण ते पण मी कापून घेते.
आणि ही जी गाजरं आणलेली ना अगदी छान मिळालेली मला आणि अगदी गोड होती. जशी आपली लाल कलरची गाजर असतात ना तशीच ही चवीला आहेत. तर मी म्हटलं की त्याला ती पण आता संपवते, कारण माझ्याकडे काकडी वगैरे काहीच नव्हतं. बीट होती माझ्याकडे, ती पण माझ्याकडे संपून गेलेली, फक्त गाजर उरलेलं. आता ह्या शनिवारी बघू, आणि मील प्लॅनिंगचा विचार आहे माझा, तेव्हा तुमच्याबरोबर शेअर करण्याचा पण विचार आहे. यावेळेस मील प्लॅनिंगमध्ये तुम्हाला काही गोष्टी बघायला आवडतील का तर मला नक्की कमेंट करून सांगा. उन्हाळ्याच्या दृष्टीने मी विचार करते की काहीतरी वेगळ्या अशा गोष्टी तुमच्याबरोबर शेअर कराव्या. तर तुमच्याकडे काही आयडिया असतील किंवा तुम्हाला काही वेगळं बघायचं असेल उन्हाळ्यात रिलेटेड तर मला नक्की कमेंट करून सांगा. येणाऱ्या ब्लॉगमधनं मी शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करेन. मिरची अशा पद्धतीने मी सोलून घेते. आणि ही मिरची कधी कधी जसं मी म्हटलं की कधी कधी तिखट असते आणि कळत नाही, मग खूप खाताना अगदी तिखट लागलं जातं. तर मी काय करते, त्याच्यामध्ये या ज्या बिया आहेत ना त्या सगळ्या मी काढून घेते. ॲक्च्युली मी बऱ्याच वेळा अशा मिरच्यांना ना मीठ लावून ठेवते, पण यावेळेस मी मीठ न लावता ठेवल्यामुळे मी आता ना मिरच्यांच्या सगळ्या ज्या बिया आहेत त्या काढून घेते आणि मी त्या अशाच ठेवून घेणार आहे साईडला. मिरचीचं स्टफिंग करण्यासाठी आता मी इथे उकडलेला बटाटा तो सोलून घेते आणि तुम्ही बघू शकता अगदी छान उकडलाय. जर तुम्हाला अजून थोडासा खूप जास्त असा तो शिजवलेला नाहीये आणि तुम्हाला अजून जास्त हवा असेल तर तुम्ही शिजवू पण शकता, म्हणजे मग त्याच्यात थोडंसं पाणी ॲड करा. इथे थोडंसं मीठ टाकलेलं आहे मी. आता याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आपल्याला. याच्यामध्ये थोडंसं धणाजिरा पावडर ॲड करते, थोडासा चाट मसाला मी ॲड करते, थोडा लिंबाचा रस पिळून घेते आणि त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर ॲड करते. लिंबाचा रस याच्यासाठी मी ॲड करते, थोडंसं खाताना चटपटीत पण लागेल आणि काय होतं तिखटपणा असेल तर तेवढं असं खाताना तिखट पण लागणार नाही. तर अशा पद्धतीने आपलं हे सारण म्हणजे आतमधलं स्टफिंग मिरचीचं तयार आहे. मिरची पकोडा नावाने बरंच हे फेमस आहे. तर राजस्थान साईडला वगैरे हे खूप खाल्लं जातं मिरची पकोडा, म्हणजे त्यांच्याकडे खूप फेमस आहे पकोडा वगैरे हे. तर मी म्हटलं आज त्याच पद्धतीने मिरची आपण फ्राय करू. मीही करते पण फार कमी करते, कारण आता हे पण मी बटाटा तुम्ही बघाल ना तर ऑलमोस्ट हा पण बटाट्यातलं सारण उरणारच आहे, ते मला उद्यासाठी होईल थोडंसं. तर आता मिरची स्टफ करून घेते. खूप जास्त दाबून भरायची नाही, जेवढी भरता येईल तेवढीच भरायची, नाहीतर हे सगळं सारण आहे ना तेलात सुटलं जातं. तर मिरची स्टफ करून झाल्यानंतर तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही शॅलो फ्राय पण करू शकता, पण आता मी पकोड्यासारखी करायची आहे म्हणून याच्यासाठी मी ती बेसनामध्ये घुळवून मग ती फ्राय करणार आहे. तर इथे बेसनासाठी पण मी फक्त बेसन घेणार आहे आणि त्याच्यामध्ये बाकीचे कुठलेच मसाले ॲड करणार नाही. हे जे आता उरलं आहे माझं ते मी थोडंसं एका डब्यामध्ये ट्रान्सफर करून ठेवते. हा माझा छोटासा डब्बा आहे जो मी सकाळी कधीतरी ऑफिसला घेऊन जाते किंवा रात्री भिजत घालायला याचा उपयोग होतो. म्हणजे एखादं ड्रायफ्रुट्स वगैरे काही भिजत घालायचे असेल तर मी या डब्यात मी नेहमी भिजत घालते. तर हे जे डब्बे आहेत ना सिग्नोरा वेअरचे आहेत आणि हा 2चा सेट आहे माझ्याकडे. अगदी मस्त डील मिळालेली ही तेव्हा मला. तर आता याच भांड्यामध्ये बघा मी बेसन भिजवून घेते, त्याच्यामध्ये थोडंसं हळद घेणार आहे, थोडंसं मीठ टाकणार आहे आणि याच्यामध्ये भरभरून ओवा टाकणार आहे. ओव्याची टेस्ट याला अगदी छान येईल, त्याच्यामुळे भरभरून ओवा टाकायचा. ओवा टाकायला कंजूसगिरी नाही करायची आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही मसाला वगैरे नाही टाकला तरी चालेल. ओव्याची टेस्ट चावताना या भजीबरोबर खूप छान अशी येते. तर आता याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून, खूप जास्त पातळ करायची नाही आहे आणि खूप अगदी घट्ट नाही, बऱ्यापैकी तुम्ही घट्टच ठेवायची. म्हणजे बघा आता मी दाखवते तुम्हाला. आणि मी काय करणार आहे नंतर जेव्हा पकोडा तळताना ना हे बॅटर जे आहे ना ग्लासात ओतून घेणार आहे. ग्लासात ओतून घेतलं की ते छान पूर्णपणे आपली जी मिरची आहे ना ती त्याच्यामध्ये डीप होईल आणि मग तुम्ही डीप फ्राय करू शकता. मी आता सगळंच या व्हिडिओमध्ये दाखवणार नाही आहे, कारण काय झालं आहे ॲक्च्युली मला आता थोडं करायच्यात भाकऱ्या आणि भाकऱ्या करण्यासाठी मी आता हे साईडला ठेवून देते आणि नंतर मग मी या सर्वात शेवटी तळून घेते. मिरचीची भजी माझी फक्त राहिली आणि ती तुमच्यावर दाखवायची पण राहिली, म्हणजे फ्राय केलेली. बाकी सगळं मी दाखवले तुम्हाला. मी ऍक्च्युली शूट करणार होती पण काय झालं मी आता भाकऱ्या भाजल्यात आणि खूप गरम होत आहे आणि मला अजून थोडासा मिनी ब्लॉग पण शूट करायचा आहे, त्याच्यामुळे आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज कमेंट करा. तुमच्या प्रत्येक कमेंटमधनं मला एनर्जी मिळत असते की मी छान छान अजून तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचू. तुमचं काही सजेशन असेल माझ्यासाठी मला नक्की कमेंट करून सांगा, म्हणजे मी पण ते माझ्या व्हिडिओमध्ये इम्प्लिमेंट करून अजून छानसा ब्लॉग तुमच्याबरोबर प्रेझेंट करेन. म्हणजे तुमच्यासाठी ते खूप चांगले असतील, म्हणजे तुमच्या सजेशन्समधनं ते बनलेले असतील. तर कमेंट करायला विसरू नका, लाईक शेअर सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. तर चला उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटेन आणि हो शॉर्ट्स व्हिडिओ कसे वाटतात ते देखील मला नक्की सांगा. चला उद्या एका छानशा व्हिडिओमध्ये भेटेन. सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.